नमस्कार, मी निलेश बुदावले। आज आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। महाविकास आघाडीनं या ठिकाणाहून आपला उमेदवार जाहीर केलाय आणि शिवसेनेच्या माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना या ठिकाणाहून संधी देण्यात आली आहे। एकीकडे महाविकास आघाडीनं आपला उमेदवार जाहीर केला असला तर दुसरीकडे महायुतीनं मात्र अद्याप आपला उमेदवारच जाहीर केला नाहीये। हा उमेदवार त्यांना जाहीर का केला नसावा याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस काही महत्त्वाची माहिती हाती आली। नाशिक लोकसभा मतदारसंघावरून सध्या एकमेकांवर दबाव तंत्राचा वापर करण्याचं काम महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू आहे। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिघांनाही नाशिक लोकसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितलेला आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघ हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलाय, अशा पद्धतीची राष्ट्रवादीतील नेत्यांची भूमिका आहे आणि तशी पब्लिकली त्यांना चर्चा देखील सुरू केली आहे। या ठिकाणाहून छगन भुजबळ आमचे उमेदवार आहेत आणि प्रचाराला आम्ही सुरुवात करत आहोत, अशा पद्धतीनं सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला काम पाहायला मिळत आहे। छगन भुजबळ सध्या नाशिकमध्ये आणि त्या ठिकाणाहूनच सध्या ते लोकसभेची संपूर्णपणे आढावा घेण्याचं आणि स्थानिक पातळीवर कशा पद्धतीनं आपण निवडून येऊ शकू अशा पद्धतीची रणनीती आखताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे त्या ठिकाणचे असणारे खासदार हेमंत गोडसे यांना देखील आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणाहून हेमंत गोडसे हेच उमेदवार असणार आहेत। मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा जर मतदारसंघ मिळत असेल तर हेमंत गोडसे अशी भूमिका काय घेत आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस थोडंसं पाठीमागे जाऊन आपण नाशिक येथे हेमंत गोडसेने घेतलेल्या मेळाव्याची आठवण बघावी लागेल। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे आले होते आणि त्यांनी एक महत्त्वाचं भाषण केलं होतं। या भाषणामध्ये हेमंत अप्पा गोडसे हेच आमचे उमेदवार असतील अशी थेट घोषणा त्यांना करून टाकली आणि त्यामुळं महायुतीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या इतर घटक पक्षांना समजावून सांगताना आम्ही ही जागा द्यायला तयार आहोत अशी भूमिका घेतली, मात्र शिवसेनेनं याला विरोध करायला सुरुवात केली। शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की जी जागा आपण वर्षानुवर्ष लढत आहोत ही जागा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का द्यायची? जर ही जागा आपण त्यांना देणार आहोत तर त्या बदल्यात आपल्याला काय मिळणार? तर दुसरीकडे भाजपनं ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा सांगायला सुरुवात केली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठी अडचण पाहायला मिळते आहे। जर ठाणे लोकसभा मतदारसंघ जाणार असेल, शिवसेना यासोबतच नाशिकचा लोकसभा मतदारसंघ जाणार असेल तर शिवसेनेच्या हाती काय राहणार अशी त्यांची भूमिका आहे। त्यामुळं एकनाथ शिंदे यांना ना ठाण्याचा उमेदवार घोषित केलाय ना नाशिकसाठी त्यांना हिरवा कंदील दाखवलाय। दुसरीकडे भाजपनं ठाणे लोकसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितल्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण अडचण झाली आहे आणि शिवसेनेची देखील अडचण झाली आहे। इतका महत्त्वाचा मतदारसंघ ज्या ठिकाणाहून एकनाथ शिंदे आमदार असतात, हा मतदारसंघ आपण द्यायचा कसा अशी शिवसैनिकांची भूमिका आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात भाजपकडून सातारा लोकसभा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेतल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सातारच्या ऐवजी नाशिकचा लोकसभा मतदारसंघ देण्यात आला आणि भाजपनं सातारा लोकसभा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेतला। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदेंना या दोन्ही महत्त्वाच्या चर्चा करत असताना नाशिक लोकसभा मतदारसंघ सुद्धा देखील सोडावा लागतोय आणि कुठेतरी ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडावा लागतोय की काय अशी चर्चा आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे सध्या या कुठल्याही प्रकारच्या दोन लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय घ्यायला तयार नाहीयेत। एकंदरीतच महायुतीमध्ये एकमेकांवर दबाव तंत्राचा वापर करून आपल्या पदरामध्ये उमेदवारी कशा पद्धतीने पडू शकेल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीने मात्र आपला उमेदवार जाहीर केला आणि तळागाळापर्यंत पोहोचून मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं देखील पाहायला मिळत आहे। जर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये छगन भुजबळ उमेदवार असले तर या ठिकाणची जी निवडणूक आहे ही इंटरेस्टिंग होण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणाहून मनोज जरांगे मराठा क्रांती मोर्चाचा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। मागच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांना भूमिका घेतली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांना ह्या निवडणुका जड जाणार अशाच पद्धतीची चर्चा होती। मात्र मधल्या काळात अचानक मनोज जरांगे यांना युटर्न घेतला आणि लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली। मनोज जरांगे यांच्या या घोषणेमुळे मराठा क्रांती मोर्चाची ताकद असेल किंवा इतर मराठा संघटनांची ताकद असेल ही कुठेतरी कमी होती की काय अशी चर्चा असताना छगन भुजबळांचं नाव समोर आलं आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे रणांगणात उतरताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं हेमंत गोडसे, छगन भुजबळ जर या ठिकाणी उमेदवार असतील तर याच ठिकाणी मराठा कॅन्डिडेट आल्यानंतर आपोआपच मराठा समाजाचे जे वोट्स आहेत हे वोट शेअरिंग होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीतच मनोज जरांगे यांची देखील या ठिकाणची जी भूमिका आहे ही संभ्रमाची असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। ज्या उमेदवाराला या ठिकाणाहून संधी मिळेल तो उमेदवार कशा पद्धतीनं काम करतोय आणि महायुती कशा पद्धतीने ही जागा आपल्या पदरात पडून घेईल हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन कृष्णा खापरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।